नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधलं कुठलं लेसन आहे आपलं युनिट चालू आहे युनिट 3 आणि त्याच्यातलं जे आहे 3.5 द डक अँड द कांगारू ही पोएम आहे जी आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांना इथे दोन कॅरेक्टर आहेत या पोएम मध्ये, कुठले कुठले डक आणि कांगारू. तर हे यांच्यासोबत काय घडतं, काय कम्युनिकेशन होतं ते आपण आता बघणार आहोत. मुलांना बघा, जर आपण जेव्हा शाळेत लहान असताना म्हणजे तुम्ही पहिल्या दुसऱ्या वर्गात स्टोरी बुक्स मध्ये पण तुम्ही स्टोरीज ऐकलेल्या असाल की एक म्हणजे दोन मित्र असतात, ते जंगलात जातात आणि मग तिकडून त्यांना काय एक भालू म्हणजे बियर येताना दिसतो आणि एकाला झाडावर चढता येतं, दुसऱ्याला नाही चढता येत. तर त्याचा जो फ्रेंड असतो तो स्वतःच्या म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढतो आणि त्याचा फ्रेंड तिथेच म्हणजे झोपलेला असतो. मग तेवढ्या तिकडून बियर येतो आणि तो आपला असं श्वास म्हणजे असं थांबवून ठेवतो तेवढ्या वेळापुरतं आणि म्हणजे तो बियर आल्यानंतर तो काय म्हणजे बघतो त्याला की नाही हा तो मेलेला आहे, तर तो बियर आहे तिथून तो काय निघून जातो आणि मग तो गेल्यानंतर त्याचा फ्रेंड खाली उतरतो आणि त्याच्याशी बोलायला येतो. म्हणजे याच्यातून हे कळतं की म्हणजे जो खरा मित्र असता तर त्याने काय केली असते की त्या आपल्या मित्राची हेल्प केली असती, पण तो काय करतो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला धोक्यात टाकून तो चालला जातो. तर म्हणजे आपण अशा स्टोरी ऐकलेल्या आहेत. परत आपण ससा आणि कासवाची स्टोरी ऐकलेली आहे की त्याला किती गर्व असतो सशाला, तो फास्ट धावतो आणि कासव असं स्लो जात असतो. तर आपण अशा बऱ्याच स्टोरी ऐकलेल्या आहेत. तर त्याच्यात म्हणजे काही म्हणजे फ्रेंडशिप बद्दल काही चांगल्या स्टोऱ्या होत्या, म्हणजे एकमेकांना हेल्पफुल होत्या. तर काही स्टोरी ज्या असतात की त्या फक्त म्हणजे मैत्रीमध्ये आपल्या स्वतः म्हणजे मित्राचा विचार न करता म्हणजे तो संकटात सापडलेला आहे त्याला म्हणजे हेल्प न करता ते काय करतात स्वतःचाच विचार करतात. तर अशा वेगवेगळ्या स्टोरी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि आपण अभ्यासलेलं पण आहे. तर आता तुम्हाला या ज्या ज्या या युनिटमध्ये ही जी पोएम आहे द डक अँड द कांगारू, तर या पोएम मध्ये काय दिलेलं आहे म्हणजे हे पण तसेच फ्रेंड आहेत का की दोन्ही म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत, एक दुसऱ्यांना मदत करतात की संकटाच्या काळी त्याच्यातला सोडून जातो. तर हेच आपण आज बघणार आहोत. तर ही इथे थोडीशी मला वाटते अशी डिफरंट स्टोरी आहे जी आपण अभ्यासणार आहोत आणि ते आपल्याला कुठून कळेल जेव्हा आपण या स्टोरीचं इंट्रोडक्शन म्हणजे ज्याची प्रस्तावना पाहू त्याच्यात आपल्याला कळेल. चला तर मग आपण या पोएमला सुरुवात करूया. बघा मुलांना, आपण जी ही पोएम अभ्यासलेली आहे तर त्याचे आपण काय बघूया आता मीनिंग बघूया, म्हणजेच काय कठीण शब्दाचे अर्थ बघूया. बघा, पहिला कुठला शब्द आहे गुड ग्रेशियस. गुड ग्रेशियस म्हणजे काय, an exclamation words used to show surprise or other strong feelings. म्हणजे बघा एक्सक्लामेशन जसं आपण ओ वाव अमेझिंग असे जे आपण काय करतो एक्सप्रेशन देतो. आपण असे एक्सप्रेशन देतो आपल्याला जसं खूप आनंद झाला असेल किंवा खूप असं आपण जेव्हा सॅड होतो तर आपल्या तोंडातून म्हणजे असं किंवा एखादा आपण भयानक साप जरी पाहिलं तर अरे बापरे वगैरे असं आपण एक्सप्रेशन देतो ना. तर तसंच इथे काय दिलेलं आहे, हे जे काय दिलेलं आहे गुड ग्रेशियस, हे काय आपलं असे एक्सप्रेशन आहेत आपल्या म्हणजे असं मनातून एकदम असे सरप्राइझिंगली काय निघतात आपल्या तोंडातून शब्द निघतात. म्हणजे काय आहे ओ गुड ग्रेशियस म्हणजे बापरे अरे देवा किती छान असा त्याचा अर्थ होतो. अँड एक्सक्लामेशन वर्ड्स यूज टू सो सरप्राईज और अदर स्ट्रॉंग फिलिंग, आपल्या मनाच्या ज्या स्ट्रॉंग फिलिंग असतात त्या प्रदर्शित करण्यासाठी काय करू शकतो आपण असा शब्द वापरू शकतो. बघा मग आहे बोर. बोर म्हणजेच काय, हे नाव नाही. बोर म्हणजे काय, जर बघा बोर म्हणजे कंटाळवाणं. कधी कधी आपल्याला अभ्यास करताना बोर होतं, घरी कोणी नसले तर काय आपल्याला तेव्हा बोर होतं. तर तेच बोरचं मिनिंग काय आहे इथे, कंटाळवाणं. समथिंग दॅट इज डल नॉट इंटरेस्टिंग, म्हणजे जे आपल्याला इंटरेस्टिंग मनोरंजन वाटत नाही त्यालाच काय म्हणू आपण बोर होणे म्हणजेच कंटाळवाणं वाटणे. बघा आहे लॉंग. लॉंग म्हणजे काय, विश फॉर समथिंग, वॉन्ट समथिंग व्हेरी मच. लॉंग हे वर्ब आहे विश फॉर समथिंग, म्हणजे आपण कुठली अशी इच्छा मागतो, आपल्या मनात अशा विश असतात, आपली अशी इच्छा असते की ती पूर्ण व्हावी. वॉन्ट समथिंग व्हेरी मच म्हणजे आपल्याला काही पाहिजे असते, मनापासून हवं असतं, त्यासाठी काय म्हणतो आपण विश. तर लॉंग म्हणजेच काय, विश म्हणजे मनातली इच्छा. बघा मग रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजेच काय मुलांना, थिंकिंग विचार करणे. थिंकिंग रिफ्लेक्शन म्हणजेच काय, विचार करणे. बघा आता ऑब्जेक्शन म्हणजे रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. ऑब्जेक्शन म्हणजे आपल्याला एखाद्या विषयी तक्रार असणे की हे बरोबर नाही, हे आपण ती गोष्ट आपल्याला पटत नाही तर आपण ऑब्जेक्शन घेतो किंवा कंप्लेंट करतो, तक्रार करतो. तर ऑब्जेक्शनचा मिनिंग काय, रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. आता बघ रुमॅटिझम म्हणजे काय, द पोएट्स फनी वे ऑफ सेइंग रुमॅटिझम विच इज डिसीज.
म्हणजे पोएटने इथे जो म्हणजे कवी आहे त्यांनी हा जो शब्द आहे रुमॅटिज हा फनी वेनी वापरलेला आहे. रुमॅटिज म्हणजे जसं आपल्याला थंडीमध्ये वात वगैरे होतात, संधिवात होतात, तर तो जो शब्द आहे जो कवीने या पोएम मध्ये वापरलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा डिसीज असतो तो संधिवात किंवा वाताचा डिसीज असतो, त्याच्यामुळे आपले हाडं किंवा हातपाय दुखतात. बघा मग आहे वर्स्टेड. वर्स्टेड म्हणजे काय, स्पेशल उलन फॅब्रिक. म्हणजे असे उलन जे सॉक्स असतात त्याच्यासाठी जे स्पेशल उलन वापरलं जाते, म्हणजे लोकर वापरले जाते, जे लोकरीचे जे काय असतात आपले सॉक्स असतात जे आपण हिवाळ्यात वापरतो, तर तेच इथे कवीने त्याला काय म्हटलेलं आहे, वर्स्टेड. वर्स्टेड सॉक्स हा शब्द म्हणजे उलनचे जे सॉक्स असतात तो त्याचा अर्थ आहे. बघा शेवटचा शब्द आहे बाउंड. बाउंड म्हणजे काय, बिग जम्प. बिग जम्प म्हणजे त्याला आपण झेप घेणे असं पण म्हणू शकतो. बाउंड म्हणजेच काय, बिग जम्प. तर बघूया मुलांना, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, मीनिंग अभ्यासलेला आहे, म्हणजे त्याचे अर्थ पाहिलेले आहेत, कवितेमध्ये जे शब्द आलेले आहेत. तर शेवटी आपण याचं जे समरी म्हणजेच काय आहे, या कवितेचा जो सारांश आहे ते आपण काय करूया, थोडक्यात समजून घेऊया. मी तर तुम्हाला याच्या आधी जी कविता आहे ती एक्सप्लेन पण केली आहे, आपण मीनिंग पण बघितलेले आहे, पण आता इथे समरी दिलेली आहे ती आपण एकदा काय करूया, अभ्यासूया. बघा समरी म्हणजेच काय, या कवितेचा थोडक्यात सारांश. बघा, दिस पोएम इज अ गुड एक्झाम्पल ऑफ व्हेरी स्वीट फ्रेंडशिप बिटवीन अ डक अँड कांगारू. बघा, दिस पोएम ही जी आपली पोएम आहे द डक अँड द कांगारू, काय आहे, इज अ गुड एक्झाम्पल ऑफ व्हेरी स्वीट फ्रेंडशिप बिटवीन डक अँड द कांगारू. म्हणजे ही जी दोघांमधली फ्रेंडशिप आहे, कुठली, जो कांगारू आहे आणि डक आहे, ह्या दोघांमध्ये जे बॉन्ड आहे, जे फ्रेंडशिपचं म्हणजे गुड फ्रेंडशिपचं जे बॉन्ड आहे ते काय केलेलं आहे, आपल्याला इथे दाखवलेले आहे की जे ट्रू फ्रेंड्स कसे असतात आणि एकमेकांच्या इच्छा आणि एकमेकांच्या कामात कसे येतात हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. द कांगारू ट्रायज टू फुलफिल द डक्स विश ऑफ होपिंग अराउंड द वर्ल्ड. बघा, आपण काय पाहिलं होतं की इथे डकची जी इच्छा असते काय असते की त्याला ते पॉन्ड मध्ये, तशाच नास्टी पॉन्ड मध्ये राहून त्याला कंटाळवाण्या याच्यात पाण्यात राहून त्याला खूप कंटाळा येतो. त्याला असं वाटते की आपण कांगारू सारखं असं जग घेऊन सगळं जग फिरावं. तर तो आपली जी विश आहे तो कोणाला बोलून दाखवतो, तो त्या कांगारूला बोलून दाखवतो. आणि काय करतो, द कांगारू ट्रायज टू फुलफिल, कांगारू असं प्रयत्न करतो टू फुलफिल द डक्स विश ऑफ होपिंग अराउंड द वर्ल्ड. म्हणजे डकची इच्छा असते, होपिंग म्हणजे असं उड्या मारत जाते. त्याला असं वाटतं की आपण पण असं कांगारू सारखं उड्या मारून काय करावं, सगळ्या ज्या जगाची प्रदक्षिणा आहे, म्हणजे सगळं जग पाहून आपण संपूर्ण जगाला एकदा असं प्रदक्षिणा घालून यावं, म्हणजे आपणही कांगारू सारखं असं फिरून यावं. बोथ ऑफ, आणि काय करतो, डक्स जी विश आहे तो कांगारू काय करतो, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जो डकची जी इच्छा असते की आपण संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालून यावं, यासाठी काय करतो, कांगारू प्रयत्न करतो, त्याच्यावर विचार करतो आणि सोल्युशन काढतो. बोथ ऑफ देम आर स्ट्रेट फॉरवर्ड अँड विटी इन एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन्स. तर बघा, बोथ ऑफ देम स्ट्रेट फॉरवर्ड. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजेच काय, म्हणजे मागचा पुढचा विचार न करता. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे स्पष्टपणे. बोथ ऑफ देम आर स्ट्रेट फॉरवर्ड काय असतात, बोथ ऑफ देम ते दोन्ही काय असतात, खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतात, म्हणजे स्पष्ट बोलतात. दोघे ज्याला ज्याच्यात प्रॉब्लेम वाटतात ते स्पष्टपणे असं बोलून दाखवतात. अँड विटी इन एक्सप्रेशन देअर ओपिनियन. विटी आणि काय तशी बुद्धिमान असतात, हुशार असतात, आणि काय करतात, दोघे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर कुठलं सोल्युशन काढायचं हे दोघे एकमेकांना बोलून दाखवतात. आणि दोन्ही बोलून काय करतात, त्याच्यावर काय आपण ऑप्शन, काय आपण तोडगा काढू शकतो, याच्यावर सोल्युशन काय काढू शकतो याचा ते विचार करतात. म्हणजे दोन्ही असे छान फ्रेंड आहेत आणि स्पष्टपणे बोलतात, वाईट म्हणून घेत नाही की याने मला असं का म्हटलं, त्याने मला तसं का म्हटलं. बघा, दे ऑलवेज ट्राय ओव्हरकम द मायनर चॅलेंजेस बाय फाइंडिंग क्लेव्हर सोल्युशन टू द प्रॉब्लेम. वेअर देअर इज विल देअर इज अ वे. काय सांगितलेलं आहे इथे, दे ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम द मायनर चॅलेंजेस. दे ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम म्हणजे त्यांच्या आयुष्यात जे छोटे असे प्रॉब्लेम्स आले, आपण पाहिलं की डकला म्हणजे नेहमी त्याचे पाय ओले असायचे आणि थंड असायचे, पण मग हे त्याला स्पष्टपणे कोणी सांगितलं, कांगारूने सांगितलं, आणि हे सांगितल्यावर डकने त्याच्यावर सोल्युशन काढलं. हेच आहे, दे ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम द मायनर चॅलेंजेस. म्हणजे
जे असे छोटे छोटे जे मायनर प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, विचार केलेला आहे आणि ते चॅलेंजेस फेस करून त्याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे बाय फाइंडिंग क्लेवर सोल्युशन. त्याच्यावर असं आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून काय केलेलं आहे, सोल्युशन काढलेलं आहे टू द प्रॉब्लेम्स. म्हणजे त्या प्रॉब्लेमवर त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे, उपाय शोधलेला आहे. वेअर देअर इज अ विल, वेअर देअर इज अ विल म्हणजे काय, जिथे आपली इच्छा असेल देअर इज अ वे, तिथे काय सापडतो आपल्याला, मार्ग सापडतो. काय दिलेलं आहे इथे, वेअर देअर इज अ विल म्हणजे जिथे तुमची इच्छा असेल, देअर इज अ वे म्हणजे काय, आपल्याला मार्ग सापडतो. जर तुमची मुलांना अशी मनापासून इच्छा असेल, जसं डकची मनापासून इच्छा होती की त्याने संपूर्ण जग भ्रमण करावं आणि त्याला मदत करावी, अशी जो कांगारू होता त्याची काय होती, विल होती, म्हणजे त्याची इच्छा होती की आपण त्याला मदत करून त्याला संपूर्ण जग दाखवावं, हे त्यांनी मनापासून असं योजलेलं होतं. तर बघा, दोघांच्या विलिंगनेसमुळे आणि त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांना मार्ग सापडला आणि ते संपूर्ण जग भ्रमण करून आले. तर मुलांना आपल्याला इथेच छोटस एक असं संदेश देतो, काय आहे, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे म्हणजे जिथे तुमची शक्ती असेल, जिथे तुमची इच्छा असेल, तिथे काय सापडतो, मार्ग सापडतो. म्हणून तुम्ही पण असं कुठलं एखादं ध्येय ठरवताना जर खरंच तुमची इच्छा असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी मार्ग शोधला, तर काय होईल, डेफिनेटली तुम्ही ती इच्छा आणि तुमचं ते ध्येय पूर्ण होईल. तर मुलांना तुम्हाला या पाठातून, या स्टोरी मधून एक सुंदर असं मॉरल मिळाले आहे की देअर इज अ विल, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे म्हणजे जिथे तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. तर तुम्ही पण हे तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत तुमच्या जीवनात हा मार्ग आत्मसात करा आणि काय करा, असं म्हणजे तुम्ही पण तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर आपण ही स्टोरी अभ्यासलेली आहे, आय होप तुम्हाला समजलेली असेल. ऍक्टिव्हिटीद्वारे आपण काय करूया, प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करूया. म्हणजे काय जे शिकवलेलं आहे तुमचं ते काय होईल, परत रिकॉल होईल, तुमचं रिव्हिजन होईल. चला मग आपण काय करूया, ऍक्टिव्हिटीद्वारे प्रश्नाची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर मुलांना ऍक्टिव्हिटी मध्ये दोन फॉर्म मध्ये असतात, एक तर फिलिंग द ब्लँक्स असते आणि दुसरं काय असते, ट्रू ऑर फॉल्स. तर या स्वरूपात प्रश्न असतात. तर तुम्हाला काय करायचं मुलांना, योग्य पर्याय निवडून ते उत्तर सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा, पहिला प्रश्न काय आहे, इथे आपल्याला ट्रू ऑर फॉल्स सांगायचंय, म्हणजे चूक किंवा बरोबर हे सांगायचं आहे. काय आहे पहिला प्रश्न, द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश म्हणजे डकनी कांगारूला त्याची ज्या मनातली इच्छा होती ती त्याने सांगितली होती. तर मुलांना हे बरोबर आहे की चूक आहे, हे मुलांना काय आहे, ट्रू आहे. बघूया आता दुसरा प्रश्न, द डक बॉट 2 पेअर्स ऑफ सॉक्स म्हणजे जो डक आहे त्यांनी सॉक्सची 2 पेअर घेतली होती का, बरोबर आहे की चूक आहे. तर मुलांना हे काय आहे, आन्सर म्हणजे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे. काय, द डक बॉट 4 पेअर्स ऑफ सॉक्स म्हणजे त्यांनी काय केली होती, सॉक्सची 4 पेअर घेतली होती, 2 नव्हती घेतली. म्हणून काय आहे, हे जे आहे हे सेंटेन्स काय आहे, फॉल्स आहे. बघूया तिसरा प्रश्न आता, द डक लिव्ड इन अ रिव्हर म्हणजे डक नदी किनारी राहत होता, म्हणजे नदीमध्ये राहत होता. चूक आहे की बरोबर आहे. तर मुलांना हे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर काय आहे उत्तर याचं, फॉल्स म्हणजे हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे चूक आहे. तर काय, डक लिव्ड इन अ पॉट म्हणजे तो छोट्याशा तळ्यामध्ये राहत होता. बघूया चौथा प्रश्न काय आहे, द डक अँड द कांगारू ट्रॅव्हल अँड राऊंड द वर्ल्ड 3 टाइम्स. तो डक आणि कांगारू होतं, त्यांनी पृथ्वीच्या म्हणजे जगाच्या पूर्ण 3 प्रदक्षिणा घेतल्या होत्या. तर उत्तर ट्रू आहे की फॉल्स आहे, काय आहे मुलांना, उत्तर आहे ट्रू. बघूया पाचवा प्रश्न काय आहे, नील्स वॉटर बॉटल नील्सची जी वॉटर बॉटल होती ती लीक होती म्हणजे थोडी म्हणजे फुटलेली होती ती. तर काय लिकिंगला LEAKING लिकिंग येईल की LICKING लिकिंग येईल. तर योग्य स्पेलिंग काय आहे मुलांना, लिकिंगची LEAKING. बघा काय स्पेलिंग, नील्स वॉटर बॉटल इज लिकिंग. बघूया आता आपला जो 6वा प्रश्न आहे, वेलकम प्लीज हॅव अ सीट. तर सीट म्हणजे SEAT सीट की SIT सीट, तर काय येईल मुलांना, सीटची स्पेलिंग योग्य काय आहे, SEAT सीट. वेलकम प्लीज हॅव अ सीट म्हणजे या स्वागत आहे तुमचं, या आणि बसा. तर आपल्याला योग्य स्पेलिंग ओळखायची होती, ते काय आहे, SEAT सीट. बघूया 7वा प्रश्न आता, माय लाईफ इज अ बोर इन धिस
डॅश पॉन्ड, हॅस्टी पॉन्ड की नॅस्टी पॉन्ड, काय येईल मुलांनो? माय लाईफ इज बोर्ड इन दिस नॅस्टी पॉन्ड. तर काय आहे योग्य उत्तर? नॅस्टी, NASTY, नॅस्टी. बघूया आठवा प्रश्न. युअर फिट आर अनप्लेझंटली वेट अँड हॉट, होते की कोल्ड? म्हणजे बघा जो कांगारू आहे त्यांनी डकला सांगितलं होतं की तुझे पाय काय असतात? खूप काय असतात? खूप असे वेट म्हणजे खूप ओले असतात आणि काय असतात? हॉट असतात की कोल्ड? तर काय असतात मुलांना? कोल्ड. त्यांनी सांगितलं होतं की तुझे पाय खूप ओले आणि थंड असतात. तर उत्तर काय येईल? वेट अँड कोल्ड. तर बघा मुलांना अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ऍक्टिव्हिटीद्वारे 8ही प्रश्नांची उत्तरं आपण सॉल्व्ह केलेली आहेत. आता आपण पुढल्या स्टेपकडे वळूया. बघा पहिलं आता यानंतरची कुठली स्टेप आहे? आपण लर्न झाला ऍक्टिव्हिटी. आता मुलांना आपण एक छान मजेदार गेम खेळूया. तर गेम मध्ये मुलांना काय असते? 5 गेमचे ऑप्शन आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे? एक गेम निवडायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे. आणि काय करायचं आहे? या गेम द्वारे इथे आपल्याला काही प्रश्न असतील त्याची उत्तरं द्यायची आहे. जर आपण योग्य उत्तर दिली तर काय होईल? आपण गेम मध्ये पुढे पुढे जाऊ आणि तुम्ही योग्य उत्तर परीक्षेत लिहिली तर तुम्हाला काय मिळतील? छान छान मार्क्स मिळतील. तर बघा मुलांनो, ह्याच्यामध्ये हे 5 गेम आहेत. तुम्ही कुठला गेम निवडू? आपण हा कारवाला गेम चूज करूया. तर कार इथे 4 कीज आहेत म्हणजे 4 चाव्या आहेत. त्या कुठल्या? वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. कुठल्या आहेत? रेड आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे आणि येलो आहे. आणि त्याच रंगाचे काय आहेत? आपले ऑप्शन सुद्धा इथे त्याच रंगाने दिलेले आहेत. जर आपण योग्य उत्तर दिलं तर काय होईल? योग्य उत्तरची की आपण प्रेस केली तर काय होईल? गाडी स्टार्ट होईल. आणि आपण चुकीचं उत्तर दिलं तर काय होईल? गाडी इथे हा ब्रिज आहे याला जाऊन धडकेल. तर बघा आता तुम्हाला गाडी योग्य चालवायची आहे की ऍक्सिडेंट करायचा आहे हे तुम्ही ठरवा. बघा आता आपला पहिला प्रश्न आहे, काय आहे? 5, 6 डॅश ऑफ द स्टिक्स. तर पहिला बघा काय आहे? PEA की पिक, दुसरा आहे PSE की पिक, तिसरा आहे टेक आणि चौथा आहे लीक. ते काय येईल? 5, 6 काय येईल योग्य उत्तर? पिक अप द स्टिक्स. तर बघा PICK पिक ही काय आहे? योग्य स्पेलिंग आहे आणि ते कुठल्या रंगाने दिलेली आहे? ही ब्ल्यू कलरच्या कीने दिलेली आहे. तर आपण काय करूया? ब्ल्यू रंगाची की प्रेस करूया. बघा आता आपला दुसरा प्रश्न काय आहे? Which disease is mentioned in the poem by when the kangaroo says rheumatism. म्हणजे या पोएम मध्ये कांगारूनी काय केलं होतं? एक डिसीज मेन्शन केलं होतं. त्याचं नाव काय होतं? रुमॅटिस. तर बघा रुमॅटिस हा जो डिसीज आहे हा कुठल्या प्रकारचा आहे? तर आपण हे जेव्हा पोएम अभ्यासली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की रुमॅटिस म्हणजे कुठल्या प्रकारचा डिसीज असतो. तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा म्हणजे रुमॅटिस हा म्हणजे इथे फनी वेनी रोमॅटिसची स्पेलिंग जो पोएट आहे त्याने दिलेली होती, पण त्याची योग्य स्पेलिंग काय आहे हे इथे तुम्हाला ओळखायची आहे. बघा फीवर, रोमॅटिस म्हणजे फीवर, हेडॅक, मग आहे रेमॅटिझम आणि बॅक 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 पेन जो असतो तो. तर काय होईल याचं जे काय काय असेल योग्य उत्तर? रोमॅटिकचं योग्य प्रोनाउन्सिएशन किंवा जी योग्य स्पेलिंग आहे ती काय आहे? हा जो थर्ड ऑप्शन आहे रेमॅटिझम. तर हा कुठल्या रंगाने दिलेला आहे? ग्रीन कलरच्या की. तर आपण काय करूया? ग्रीन कलरची की प्रेस करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. बघा आता तिसरा प्रश्न आहे आपला, सचिन रन डॅश फास्ट, वेल फास्ट, नीटली फास्ट, टेडी फास्ट की व्हेरी फास्ट. तर काय येईल? सचिन रन व्हेरी फास्ट. तर व्हेरी कुठल्या रंगाने दिलेलं आहे? येलो रंगाच्या कीने आहे. तर आपण काय करूया? ही जी येलो रंगाची की आहे ती आपण प्रेस करूया. बघूया आता चौथा जो प्रश्न आहे आपला, द डान्स आर बॅलन्स्ड. तर काय येईल मुलांनो? वेल, फास्ट, अवे की स्टेडी. तर काय येईल मुलांनो? द डान्स आर बॅलन्स्ड वेल. तर वेल कुठल्या रंगाने आहे? रेड कलरनी. आपण रेड रंगाची की आहे ती काय करूया? प्रेस करूया. हे पण उत्तर आपलं काय आहे? अगदी बरोबर आहे. बघा आता पाचवा प्रश्न आहे, रुचा स्माइल्ड अँड हर डॅक बिकम पिंक. तर बघा इथे आहे चिक्स, CHEEKS चिक्स. चिक्स म्हणजेच काय? गाल. मग आहे दुसरा आईज, आईज म्हणजे डोळे. मग नेक आहे म्हणजे मान आणि परत चिक्सची स्पेलिंग दिली आहे CHICKS. चिक्स म्हणजे काय असतात? जी कोंबडीचे पिल्लू असतात त्यांना चिक्स म्हणतात. तर इथे योग्य उत्तर काय असेल? रुचा स्माइल अँड हर
चिक्स बिकम अ पिंक. तर हे जे आहे CHEEKS ही स्पेलिंग काय आहे योग्य आहे. हे कुठल्या रंगाने दिलेलं आहे ते आहे रेड कलरने. तर आपण रेड कलरची की प्रेस करूया. बघा मुलांना आता 6वा प्रश्न. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ डॅश. काय आहे लीप येईल, जम्प, स्किप की बाउंड. तर काय आपल्या ही कवितेची ओळ होती म्हणजे लाईन होती, त्या अकॉर्डिंग तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ काय बाउंड. द बाउंड कुठल्या रंगाने दिलेलं आहे हे येलो रंगाने दिलेलं आहे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा 7वा प्रश्न. अँड आय बॉट 4 पेअर्स ऑफ डॅश सॉक्स. म्हणजे जे सॉक्स घेतले होते जे डकने ते कुठल्या टाइप्सचे होते. बघा ऑप्शन आहे म्हणजे क्लीन होते, मस्टेड होते की व्हाईट होते की उलन होते. तर काय येईल आय बॉट 4 पेअर ऑफ मस्टेड सॉक्स. ते कुठला आहे ऑप्शन आपला जो हा सेकंड नंबरचा आहे ब्ल्यू रंगाने दिलेला ते पर्याय काय आहे बरोबर आहे. बघा आपले उत्तर बरोबर आहे. आता आपला 8वा प्रश्न आहे. गॉड डॅश हाऊ यू हॉप. तर काय येईल ग्रेशियस, लॉर्ड, गॉड की जॉब. तर काय येईल इथे मुलांना योग्य उत्तर काय आहे गॉड ग्रेसियस हाऊ यू हॉप. म्हणजे देवाने तुला इतकं सुंदर दिलेलं आहे की त्यामुळे काय करू शकतो हाऊ यू हॉप म्हणजे तू अशा कशा काही छान अशा तू उड्या मारू शकतो. तर काय येईल इथे गॉड ग्रेशियस येईल. तर उत्तर कुठल्या रंगाने आहे रेड कलरनी. म्हणून आपण रेड कलरची काय करूया की प्रेस करूया. तर मुलांना हे पण उत्तर आपलं काय आहे अगदी बरोबर आहे. बघा आता आपला नेक्स्ट क्वेश्चन. राज डॅश द फुटबॉल हार्ड. हिटेड HEATED हिटेड. हिट की काय HEAT हिट. तर काय येईल इथे राज हिट द फुटबॉल. इथे कुठली स्पेलिंग येईल HIT हिट. तर बघा हे कुठल्या रंगाने आहे ग्रीन रंगाने आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आता आपला शेवटचा प्रश्न आहे मुलांनो. दिस रिक्वायर्स सम लिटिल करेक्शन, अफेक्शन, रिफ्लेक्शन की अटेन्शन. ही जी ओळ आहे किंवा ही लाईन आहे ही आपल्या कवितेमधली लाईन आहे. आणि ही जी ओळ आहे हे कोण बोललं होतं दिस रिक्वायर्स सम लिटिल. तर हे जे आहे ही लाईन म्हणजे हे शब्द कोणाचे होते हे कांगारूचे शब्द होते. तर बघा काय येईल इथे आठवा तुम्ही काय येईल शब्द इथे दिस रिक्वायर्स सम लिटिल करेक्शन येईल, अफेक्शन येईल, रिफ्लेक्शन येईल, अटेन्शन. तर काय येईल मुलांना योग्य उत्तर इथे काय आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजेच काय इथे अकॉर्डिंग टू पोएम रिफ्लेक्शन म्हणजे इथे थोडस विचार करणे. दिस रिक्वायर्स सम लिटिल म्हणजे इथे काय सांगितलं आहे की थोडस विचार करावं लागेल. तर अशा प्रकारे मुलांना हा जो गेम आहे आणि गेम मध्ये 10 क्वेश्चन आहेत आपण हे काय केलेले आहेत सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जे आपलं एक्सप्लेनेशन झालं होतं त्याचं काय झालेलं आहे रिव्हिजन झालेलं आहे. तर आपलं एक्सप्लेनेशन ऍक्टिव्हिटी आणि गेम झाले त्या आधारे तुम्हाला काय करायचे मुलांना आता एक छोटीशी टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. चला मग आपण काय करूया टेस्टला सॉल्व्ह करूया. बघा तर आपल्याला ही किती मार्कांची टेस्ट आहे 10 मार्कांची टेस्ट आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे इथे टाइम पण दिलेला आहे. जेवढं तुम्ही कमी वेळेत सॉल्व्ह कराल तेवढं काय होईल म्हणजे तेवढं फास्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि काय होईल तुमचं याद्वारे परत तुमचं रिव्हिजन होईल. चला मग बघा मुलांना आपला जो पहिला प्रश्न आहे आपण हे जे प्रश्न आहे गेम मध्ये पण सॉल्व्ह केलेला आहे त्याच्यातलं काही थोडंसं ऍक्टिव्हिटी मध्ये पण होत आहे. आता तुम्हाला पटापट ह्याची उत्तरं सॉल्व्ह करायची आहेत. बघा पहिला प्रश्न काय आहे गुड दॅट हाऊ यू हॉप. तर काय येईल इथे ग्रेशियस, गॉड, लॉर्ड की जॉब. तर काय असेल उत्तर मुलांना इथे गॉड ग्रेशियस. नेक्स्ट बघा अँड बॉट 4 पेअर्स ऑफ डॅश सॉक्स. क्लीन सॉक्स, व्हाईट सॉक्स, मस्टर्ड सॉक्स की उलन सॉक्स. तर काय येईल उत्तर मुलांना इथे जो हे थर्ड नंबरचा आहे मस्टर्ड सॉक्स. तर हे उत्तर काय आहे बरोबर आहे. बघा सचिन रन. बघा काय येईल इथे म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे वेल, स्टेडी, नीटली आणि व्हेरी. ते काय येईल सचिन रन व्हेरी फास्ट. उत्तर आहे व्हेरी. बघूया नेक्स्ट. रुचा स्माइल अँड हर डॅश बिकम अ पिंक. आपण हे गेम मध्ये पण सॉल्व्ह केलेलं आहे. सांगा बघू याचं उत्तर की इथे नेमकं उत्तर कुठलं येईल. बघा पहिलं आहे चिक्स, मग आहे नेक, आईज आणि चिक्स.
तर बघा स्माइल केल्यानंतर काय पिंक होतील, ऑब्व्हियसली आपले गाल. तर बघा इथे चिक्स आहेत, तर दोन स्पेलिंग्स आहेत, CHICKS आणि बघा CHEEKS. तर योग्य स्पेलिंग कुठली आहे मुलांना आणि योग्य उत्तर काय आहे, तर हे जे पहिलं आहे हे काय आहे, अगदी बरोबर आहे, चिक्स. रुचा स्माइल अँड हर चिक्स बिकेम पिंक. बघा आता आपण जो आहे 5th नंबरचा क्वेश्चन आहे ते आपण वाचूया. बघा, which dishes is mentioned in the poem by when the kangaroo says rheumatiz. म्हणजे कांगारूनी ज्या डिसीज चं इथे म्हटलं होतं की त्याला रुमॅटिज आहे, तर बघा त्याची जी योग्य स्पेलिंग आणि जे आहे ते कुठे आहे, म्हणजे इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा पहिला आहे फीवर, मग आहे रुमॅटिझम, हेडॅक आणि बॅक, जो बॅक पेन असतो, बॅक ॲक. तर बघा याच्यातून कुठला आहे फीवर, रुमॅटिझम, हेडॅक की बॅक ॲक, तर कुठला येईल मुलांना, उत्तर काय आहे इथे, रुमॅटिझम. म्हणजे हा काय असतो, एक प्रकारचा आपल्या हाडांचा म्हणजे संधिवात वगैरे जो आपल्याला थंड वस्तूपासून किंवा थंडीपासून होतो त्याला काय म्हणतात, तिथे जे कवीने म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, रुमॅटिझम. तर त्याचं काय आहे योग्य जे प्रोनाउन्सिएशन आणि जे स्पेलिंग आहे ते काय, रुमॅटिझम. तर हे उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. बघा आता 6वा प्रश्न आहे आपला. The dancer balanced well, balanced away, balanced fast की balanced steady. ते काय येईल मुलांनो, the dancer balanced well. तर उत्तर काय असेल, well. बघूया 7वा प्रश्न. राज डॅश द फुटबॉल हार्ड. तर काय येईल, हिटेड द फुटबॉल, हिट फुटबॉल, मग आहे हिटेड. बघा इथे स्पेलिंग मध्ये काय आहे, दोघांच्या फरक आहे. आणि चौथा आहे HEAT हिट. तर काय येईल, राज हिट द फुटबॉल हार्ड. तर काय HIT हिट, हिची स्पेलिंग काय आहे ती बरोबर आहे. बघा 8वा प्रश्न आहे आपला. 5, 6 डॅश ऑफ द स्टिक. पिक, टेक, PICK पिक की LEAK लीक. तर काय येईल, 5, 6 पिक ऑफ द स्टिक्स. पिक म्हणजे काय, उचलणे. मग आहे 9th नंबरचा जो क्वेश्चन आहे. दिस रिक्वायर्स सम लिटिल करेक्शन, रिफ्लेक्शन, अफेक्शन की अटेन्शन. काय येईल अकॉर्डिंग टू पोएम, दिस रिक्वायर्स सम लिटल, काय येईल इथे रिफ्लेक्शन म्हणजे थोडं विचार करण्याची गरज आहे. बघूया जो शेवटचा प्रश्न आहे आपला 10th, कुठला आहे. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ लीप इन, स्किप, जम्प की बाउंड. कुठला शब्द आला होता आपल्या पोएम मध्ये, हॉप अँड अ, कुठला आला होता मुलांना, व्हेरी गुड, कुठलं होतं ते, बाउंड. तर आपलं योग्य उत्तर आहे बाउंड. तर मुलांना अशा प्रकारे आपण 10 प्रश्न काय जे आहेत 10 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह केले होते. आणि काय आपले जे 10 प्रश्न आहेत ते काय आहेत, अगदी बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण काय दिलेली आहे, एक छोटी टेस्ट दिलेली आहे. तर मुलांना आता आपण याच्या पुढच्या स्टेप कडे वळूया. आता आपण काय अभ्यासूया, ह्याच्यात आपण आपले लर्न ऍक्टिव्हिटी, गेम आणि टेस्ट काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे.